लागेल त्यांचा, मला तर विश्वास नाही बरं. अहो त्या 1,500साठी 2-2 महिने झालं वाट पाहतात, फेऱ्या घालू घालू फेऱ्या घालू घालू परेशान आहे. काळा काळा मध्ये गंगूबाई आमच्या गावचे माहितीये का तुम्हाला, वणीवाली. महाराज म्हणतात अधम आणि पापराशी असला तरी त्यांच्या दर्शनाने त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. त्यांना या जगात करतात. वाल्य कोळी किती पातकी होता तर तो अगणित पातकी होता. वाल्य कोळी पातकी भूमंडळी तेने राम नामे वाजविली टाळी. वाल्य कोळी एवढा पातकी होता महाराज. एकदा रस्त्याने नारद महर्षी जात असताना वाल्य कोळ्याने त्यांना वाटेत अडवले. नारद महर्षी म्हणाले, अरे बाबा माझ्याकडे या चिपळ्या आणि टाळ याच्या पलीकडे तुला देण्यासारखे काही एक नाही. तुला मला मारायचे असेल तर मार, पण माझा एक प्रश्न आहे तुला, ते तू ऐक आणि त्याचं उत्तर दे. त्याला वाटलं महाराज मला प्रश्न विचारतील आणि बोलण्याच्या ओघात निघून जातील. विचारा महाराज प्रश्न. अरे तू जे हे पाप करतोस, तू जे हे माणसं मारतोस, लुबाडतोस, तुम्हाला सांगू का वाल्ल्या कोळ्याने 7 रांजण खड्यानं भरले होते. एक माणूस मेला 1 खडा रांजणात टाकायचा, एक माणूस मेला 1 खडा रांजणात टाकायचा. असे वाल्ल्या कोळ्याचे 7 रांजण भरले होते. एवढा वाल्ल्या कोळी पापी होता. नारद महर्षी म्हणाले, अरे बाबा तू जे हे काम करतोस ना त्या पापाचे वाटेकरी कोण? कोणीच कोणाचे नाही. कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप मृग जळावत जाईल राया. तुम्हाला एक मी माझ्या आयुष्यातला प्रश्न सांगते 5 मिनिटांमध्ये, वेळ घेते बरं का तुमचा. मी अर्धापूर तालुक्यामधील कोंडा या गावचं माझं माहेर आणि मला दिलेलं गाव सासर म्हणजे नांदला डिग्रस. माझ्यासोबत आजी आणि सासूबाई माझे दीर वगैरे आलेले आहेत. तर त्या गावचे आम्ही 5 जण बहीण भाऊ. एवढा असताना मी माझ्या मामाच्या गावी शिकायला गेली आणि एवढा असतानाच मी माझ्या भावासोबत शेवटचं खेळलेलं वगैरे मला आठवते. डिसेंबर महिन्यामध्ये 17 डिसेंबरला माझ्या आयुष्यातला काळा दिवस ठरला. माता माऊल्यानो मी जेवढं तुम्हाला समोर बोलून दाखवते ना तर हृदयातून तितकीच तुटलेली आहे बरं का. माझा भाऊ पोलच्या कामाला जायचा. इथं तरुण मंडळींना सांगण्याचा एकच उद्देश आहे, बाबांनो आपले आई वडील आपल्यापेक्षा काही हित पाहत नाही तर बरं का. तुम्हाला जर काम काही करायचं असेल तुम्ही एखाद्या अड्ड्यावर काम करा, पण मायबापाला माहिती असू द्या तेवढं. माझा भाऊ पोलच्या चिठ्ठ्या लिहायला म्हणून गेलेला आणि कधी मित्राच्या संगतीमध्ये बिघडला की 2 दिवस पोल उतरून घेण्याच्या कामावर गेला. पोल लाईनीचे खांबे असतात ना आपल्या इकडं आजूबाजूला कुठेतरी दाप्ती साप्ती नावाचं एक गाव आहे बघा. डिसेंबर महिन्यामध्ये 17 डिसेंबरला तो कामाला गेला. म्हणजे अगोदर सांगते 15 डिसेंबरला माझ्या गावामध्ये जत्रा होती देऊळला केशवगिरीची म्हणून. त्या जत्रेला माझ्या आईचं पूर्ण गणगोत आणि माझ्या वडिलांचं पूर्ण गणगोत एवढ्या फॅमिली एकत्र झाल्या. आम्ही त्याच्यामध्ये होतो. पण ताईंनो सांगते तुम्हाला असं 5 मिनिट सुद्धा आम्ही सोबत बसून घालवले नाही भावासोबत बरं का. जो तो म्हणतो मी तर त्याला बोललेच नाही, फक्त पाहिले. याच्या पलीकडे काही सांगत नाही तर त्याच्याबद्दल तेवढंच आम्ही पाहिलं वगैरे. 16 तारीख मधात गेली. 17 तारखेला ह्यानं घरून डब्बा वगैरे बांधून दिला. आईनं कामाला चाललाय मुलगा म्हणून. ह्यानं काय केला स्टीलच्या डब्यामधला म्हणला मला रद्दीमध्ये दे, जे खिशात टाकून न्यायला सोपं होईल. स्टीलचा डब्बा सोडला, रद्दीमध्ये टाकला डब्बा मावशी आणि कामाला निघून गेला. मी शेताकडे गेलेली होते. शेतचं काम 8 दिवसाचं काम आम्ही दोघाच नवरा बायकोनं 2 तासामध्ये निपटलं असेल. तुम्हाला वाटत असेल खरंच ही शेताला जाते का, तर हे साक्षीदार आहेत. आजोबा येतं ह्या सासूबाई येतात माझ्या. मी शेताला जाते. शेताला गेले 2च तासामध्ये नवरा बायकोनं काम निपटलं आणि घराकडे आले. आंघोळ अशी तशी केली. जेवणाचे 2 घास खाले का मोठ्या भावाचा फोन आला. नांदेडला असते, नांदेड जवळ असल्यामुळे मला सगळ्यात अगोदर कळवलं जातं. ताई कुठं असं? मी म्हणले काय म्हणतो, तर म्हणला जरासं काम होतं. मी म्हणले सांग, तर रडायलाच लागला डायरेक्ट. मला वाटलं माझ्या आईला झटक्याचं आहे, जरासं झटके वगैरे असं काही जास्तीचं प्रकरण कोणाचं सांगितलं ना, ताप वगैरे हे ते सिरियस वगैरेच्या गोष्टी आम्ही आईला कधी सांगत नाही. भावाचा फोन आला. भावानं सांगितलं सरळ का बाई त्याच्या पायावर खांबा पडला. मला वाटलं तेवढं ठीक असेल, खांबा पडला म्हणजे मी त्याला असं तेवढं डोक्यावर घेतलं नाही, पण विचार केला नाही का माझा भाऊ हे जग सोडून गेलेला असेल म्हणून. खांबा पडला ठीक आहे. दुपारची वेळ होती. पळू स्लॅपवर गेले. मावशीच्या मुलाला आवाज दिला, दादा मला इथपर्यंत नेऊन सोड. घरची कोणीच मंडळी नाही. 100 घरामध्ये 100 माणसं आहेत आमच्या. सगळे कामाच्या निमित्तानं जिकडच्या तिकडं. आम्ही 1-2 जणी बायका होत्या. तर वर गेले. मावस भावाला म्हणले नेऊन सोडतो का. तो आलाच म्हणला. तर तितक्यात मिस्टर आले माझे.
त्यांना घेऊन मी दवाखान्यात जायला निघाले. मला पाऊण तासाच्या ठिकाणी 2.5 तास लागले. तुम्हाला सांगते मी एवढी कंट्रोल करते स्वतःला. तुम्ही इथं काही जरी दुखणं दाखवलं तर मी कधीच घाबरणार नाही त्याला. माझे दीर आले होते माझ्यासोबत दवाखान्यामध्ये. जो माझा भाऊ बेडवर पडलेला होता ना, माझ्या भावानं तर सांगितलं पाहायला लागले. दवाखान्यात गेले, दवाखान्यामध्ये त्या नव्हता तिथं. मला अगोदर जरा ओळखी पाळखी होत्या त्या दवाखान्यात, एकदा दोनदा जाऊन आलेली असल्यामुळं त्यांनी सांगितलं विष्णुपुरीला काढून दिलं त्याला. यशोसाई मधून विष्णुपुरीला काढून दिलं. पोटामध्ये कालवायला सुरुवात झाली, काहीतरी वेगळंच आहे. मावस भावाला फोन केला, बाबा पळत ये लवकर इकडं, श्यामाला असं असं झालं. रस्ता उरकना पाऊण तासाच्या अंतरावरचा रस्ता 2.5 तासावर जाऊन पोहोचला. शेवटी 4 वाजता दवाखान्यात पोहोचले. फक्त माझा मोठा भाऊ म्हणजे माझ्यापेक्षा लहान, मोठा म्हणजे माझ्यापेक्षा लहान, तो एकटाच भाऊ आणि मी आणि माझा नवरा, आम्ही तिघेच दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यात गेले, गेटवर गेल्या मोठ्या भावानं गळ्याला मिठी मारली, ताई तू जाऊच नको. मी म्हणले बघावं लागल, मला त्याची ट्रीटमेंट चालू करावं लागल ना. तर दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्याच्या नंतर बेडवर दाखवलं मला. मी म्हणले साहेब काही करा, माझ्या भावाची ट्रीटमेंट अगोदर चालू करा. पैशाच्या अभावी जर गोष्टी असतील तर लगेच तुमची काय आहे ते सांगा मला. कॅबिन मध्ये गेले. डॉक्टर म्हणले आधार कार्ड द्या पेशंटचं. बरं झालं दिलं तरी नाही. काही काही वेळेस ना असे प्रसंग येतात, सावध राहण्यासाठी सांगते. मला काही याच्यामध्ये काही घ्यायचं नाही किंवा द्यायचं नाही. आधार कार्ड आहे का? मोठा भाऊ म्हणला मोबाईल मध्ये पाहावं लागेल. मला विचारलं तुम्ही कोण? मी म्हणले त्याची मोठी बहीण. हे कोण? हे भाऊ. पेशंटची डेथ झालेली आहे. पेशंटची डेथ झालेली आहे म्हणल्याबरोबर माझ्या भावाला जाग्यावर चक्कर आली. घरचे जराशे दरवाजापर्यंत गेल्यासारखे झालं. मला पाहिलं, मलाही चक्कर आली. दोघांना मला उचलून बाहेर आणलं. एक आजी आल्या, त्यांनी माझ्या तोंडावर पाणी मारलं. बाई म्हणली तुझ्या घरचे दोघंही पडले, तुलाच उठून काहीतरी करावं लागल. त्यावेळेस दिमाग जाग्यावर आला. दादानो परिस्थिती आली, वेळ आली. आपल्या याच्याशिवाय दुसरं काहीही आपल्या सोबत येत नाही. हजारो गावातल्या माणसांना फोन लावले पण वेळ प्रसंगी वेळेवर येऊ शकले नाहीत. गाव जरा अंतरावरचा आहे, नाही आले. आज 4:30 पासून उद्या 5:30 पर्यंत स्वतः एकटीनं हँडल केलं. माझे देर होते माझ्यासोबत इथं दवाखान्यात. तुम्ही म्हणसाल नुसता मेला तिचा भाऊ, एवढ्यावर नाही तर माझ्या भावाच्या पाठीमागून डोक्याला काहीतरी सुराग झालं होतं, असं काहीतरी खूप असलं होतं. तुम्ही एवढ्यावर थांबू नका. अहो ज्या बेडवरून ज्या गाडीवरून त्याला नेलं ना, तर तिथून सरळ अशी रक्ताची धार होती. सरळ हातातला स्टॉल घेतला, भावाच्या तोंडावर टाकला. दादा मी कमनशिबी आहे रे म्हणले, मी तुला पाण्याचा घोट सुद्धा शेवटचा नाही पाजू शकले रे म्हणले. नाही पाजू शकले मावशी. कधी वेळ जाईल काय नाही काहीच कळत नव्हतं. फक्त असं एका कट्ट्यावर मी, भाऊ आणि माझे चुलते बसून. तुम्हाला सांगते एवढंच मरणाचं प्रकरण नाही बरं का. 1 वाजला रात्रीचा. वडील दवाखान्यात, चुलते दवाखान्यात, चुलत भाऊ दवाखान्यात, सगळे गावाकडचे 1,500च्या जवळपासचे लोक आले होते पाहायला. खरंच मेला का? गावाकडे कळू दिलं नव्हतं लवकर. तेवढं हँडल केलं. आणि रात्रीच्या 1 वाजता आईचा फोन आला, बाई मला बघायचं त्याला. मी म्हणले बाई त्या बाईनं मला एक चापट मारली, त्याचं 1 ऑपरेशन झालेले, सकाळच्याला 2 होणार आहेत. कशाला कामाला पाठविली? आता तूही गुन्हाट्यानं बस, मलाही बसू दे. बापानं स्वतःच्या पोराचा प्रेत डोळ्यासमोर क्वाटवर पाहिलं आणि माईला वाचवण्यासाठी घराकडे गेला. काय हिंमत असेल त्या बापाची. अहो बापानं पोराला क्वाटवर पाहिलं तर फक्त पायच धरले व नाही त्याचा चेहरा पाहिला. तुम्हाला सांगते माझ्या गावातल्या बायका आल्या होत्या ना तिथं. आता समजा माझ्या सासा जावा ज्या कोणी असतील त्या, आम्ही तर दवाखान्यात. माझे वडील फक्त असे पोट धरूनच रस्त्यानं पाहायचा कधी माझा वाघे. काय भेटलं हो? काहीच नाही. 5 मिनिटांमध्ये आम्ही स्वतः गाडी लावून देऊन आलो. तो जवान भाऊ 25 वर्षाचा होता. अरे देवा मी काय तुला दिल्याच्या नंतर तू माझा भाऊ परत करशील रे? मावशी जगातलं कुठलंही सुख विकत घेता येते पण गेलेली व्यक्ती कधीच विकत घेता येत नाही. म्हणून नाती जोपासा, नाती जपा. आज आम्ही 4 बहिणी भाऊ आहोत.